आपण आज हेबियस कॉर्पसबद्दल चर्चा करणार आहोत. मुळात हेबियस कॉर्पस काय आहे, घटनेमध्ये कुठे दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, चर्चेत काय आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. तर सुरुवात करू आपण. बघा, हेबियस कॉर्पस चर्चेत असण्याचं कारण बघू आपण. लडाखमधील सोनम वांगचुक यांना नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने अरेस्ट केलं होतं. लडाखमध्ये जी हिंसाचार झाला होता त्यामध्ये खूप साऱ्या ह्युमन कॅज्युअल्टी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मुळात सोनम वांगचुक कोण आहेत, तर सोनम वांगचुक हे तेथील पर्यावरणवादी तसेच सामाजिक कार्यकर्ते. तर त्यांना NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने अरेस्ट केलं होतं किंवा त्यांची अटक झाली होती. तर त्यांच्या ज्या पत्नी आहे गीतांजली अंगमू यांनी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस जी रिट पिटिशन आहे आपल्या संविधानाच्या कलम 32 नुसार ही दाखल केलेली आहे. तर आपल्याला ते बघायचं आहे की कलम 32 मध्ये जी हेबियस कॉर्पस दिलेलं आहे हे नेमकं काय आहे. तर बघू चला आपण. बघा, जे कलम 32 आहे हे आपले जे मूलभूत अधिकार आहे यासाठी जर आपल्या एखादा पण मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत असेल किंवा आपण आपल्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहत असेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात कलम 32 नुसार जाऊ शकतो. ऑर्डिनरी जर बघितलं आपण तर बघा, आपण तालुका लेवलला, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतात, बरोबर आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला. त्याच्यानंतर आपण वरती गेलो म्हणजे सबऑर्डिनेट्स कोर्ट असतात, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतात, त्याच्यानंतर आपण बघू तर हायकोर्ट्स असतात आणि नंतर सुप्रीम कोर्ट्स असतात. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु जर तुमचं फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होत असेल त्यावेळेस बघा होतं काय, तर आपण डिरेक्टली कुठे जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. कशा अंतर्गत, तर कलम 32 अंतर्गत ही पॉवर सुप्रीम कोर्ट कलम 32 मध्ये. त्याच्यानंतर जर आपल्याला हायकोर्टात जायचं असेल तर ती 226 या कलमानुसार आपण जाऊ शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी बघायच्या आपण, बरोबर आहे. हे हेबियस कॉर्पस जे आहे ते. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. बघा, अर्थ काय होतं, जर ज्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली असेल. बघा, ज्यावेळेस आपण आर्टिकल 22 बघू तर आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही व्यक्तीची जर अटक झाली तर त्याला विथिन 24 तासाच्या आत आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागतं, बरोबर. तर असं एखादा कोणाला जर अटक केली तर त्याला बेकायदेशीरपणे अटक करता येत नाही. त्याच्यासाठी काही एक्सेप्शन पण आहे, पण जनरली आपण असं लक्षात ठेवू की जर एखाद्याला अटक केली तर त्याला 24 तासाच्या अंतर्गत आपल्याला कोर्टासमोर हजर करावं लागतं. त्याच्यानंतर कोर्टात केस चालते आणि कोर्ट जो निर्णय देईल तो पुढे अवलंबला जातो. तर उद्देश बघा, आपला एखादा मूलभूत अधिकार जर उल्लंघन होत असेल किंवा आपल्याला तो भेटत नसेल, आपण त्याच्यापासून वंचित राहत असू, तर हा जो अधिकार आहे हा आपल्याला भेटला पाहिजे. याच्याकरता हे जे रिट्स दिलेल्या आहे संविधानात ह्या दिलेल्या आहे, तेवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, कोण दाखल करू शकतो, बघा, कैदीत असलेली व्यक्तीसुद्धा हा खटला दाखल करू शकते किंवा त्या व्यक्तीच्या वतीने त्याच्या फॅमिलीमधले किंवा त्याचे कोणी पण त्या वतीने ती याचिका दाखल करू शकते. एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बघा, उदाहरण आपण एक लक्षात ठेवू. जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या किंवा काहीही न सांगता अटक केली त्यावेळेस त्याची फॅमिली किंवा तो स्वतःसुद्धा हेबियस कॉर्पस अंतर्गत याचिका दाखल करू शकतो, बरोबर आहे. त्यावेळेस तो कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात किंवा कलम 226 नुसार उच्च न्यायालयात खटला दाखल करू शकतो. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजेच याचाच अर्थ काय होतं की बेकायदेशीर अटकेपासून सुटका करण्यासाठी ही न्यायालयांना दिलेली विशेष प्रावधान आपल्याला लक्षात येते, बरोबर आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आपण पुन्हा बघू की मुळात हेबियस कॉर्पस काय आहे, तर शरीर न्यायालयासमोर आणा, याचा मराठी